आमच्यापेक्षा जास्त खुशीत दिसताय, परंतु तुमची अस्थायी स्थिती ही आमच्या मनामध्ये प्रसन्न निर्माण करते. असं काय होतं? भगवान परमात्मा म्हटले, अगर अभीच बता दिया तो सरप्राईज का मजा ही क्या रहेगा. भगवंत सांगत नाही. स्तब्ध आपल्या आसनावरती बसतात, त्यांच्या पत्न्या सुद्धा त्यांच्या जवळ त्यांची सेवा करत बसतात. आणि आता मात्र सुदामदेव त्या ठिकाणून भगवंताचा नाम जप करत 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 जपते हुए मन में हरे कृष्ण रामा चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. आणि ज्या भगवंताला भेटायला निघाले सुदामजी, त्या भगवंताची नगरी किती लाभ होती महाराज वर्णन करतात. दूर नगरी बड़ी दूर नगरी, दूर नगरी बड़ी दूर नगरी. क्या बात है. टाळे टाळे वाजवून सगळ्यांचं स्वागत करा. एक एक मंगा करतो, मंगा 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 मंगा. कैसे जाऊं मैं कन्हैया, कैसे आऊं मैं कन्हैया, तेरी भूल न करे, बड़ी दूर नगरी. मेरी
और इस प्रकार सुदाम जी अब द्वारिका नगरी पहुंच गए। जब सुदाम जी द्वारिका नगरी पहुंचे और इधर उधर देख रहे तो सारी द्वारका नगरी सोने की नगरी थी। अब इस सोने की नगरी में हॅलो हॅलो आणि या सोन्याच्या नगरीमध्ये या ठिकाणी आपल्या कृष्णाला मी भेटण्याकरिता असा दारिद्र्य म्हणून आलोय। अरे कसा मित्र आहे मी, अरे स्वतःचा तर नाहीच नाही, परंतु आपल्या मित्राचा सुद्धा विचार केलेला नाही। आपल्या मित्राचा सुद्धा मी विचार केलेला नाही। अरे ज्याची एवढी सोन्याची द्वारिका आहे, लोक पाहतील का अशा कृष्णाचा सखा हा दरिद्री, तेव्हा माझ्या मित्राचा मान सन्मान हा कमी होईल, कसा भेटायला जाऊ। परंतु आता एवढा परिश्रम करून ज्यावेळेस मी या ठिकाणी आलोय त्यावेळेस असाच त्याला बिना भेटल्याने कसा जाऊ। अरे बुद्धी जरी म्हणत असेल की तू ये इकडे, परंतु मन म्हणतोय की तू जा तिकडे। आणि आता मला माझ्या कृष्णाला भेटायचं आहे। कृष्ण कुठे आहे, कुठे आहे त्याचा महाल म्हणून शोधत आहेत। त्याला विचारतात अरे माझ्या कृष्णाचा महाल कुठे आहे, त्याचा घर कुठे आहे। त्यावेळेस पत्ता सांगणारे त्याच्यावरती हसतात आणि म्हणतात की तुझ्यासारखा भिकारी आणि कृष्णाचा पत्ता विचारतो कशाकरिता। अरे तो माझा मित्र आहे, तो माझा मित्र आहे आणि मला त्याला भेटायचं आहे। आता मित्र म्हटल्यानंतर द्वारका नगरी पुन्हा हसायला लागली। अरे जो जगाचा मालक आहे, ज्याची ही संपूर्ण नगरी सोन्याची आणि त्याचा हा असा मित्र। तरीही लोकांचा हसण्याकडे दुर्लक्ष करून त्या ठिकाणी सुदामा भगवंताच्या दारापर्यंत पोहोचले। दारामध्ये पाहतात तर द्वारपाल भगवंताच्या नगरीकडे पाहतात। अरे एवढी मोठी नगरी की मान वर करून बघायची तर डोक्यावरची टोपी खाली पडून जाईल, आणि एवढा विशाल भवन माझ्या राजाचा कसा जाऊ मी भेटायला। परंतु एवढा लांबपर्यंत आता आलो, आता वापस जाणार नाही आणि आता माझ्या कृष्णाला भेटायचं आहे मला। कृष्ण सुद्धा भगवंताला पाहत आहे आणि त्या ठिकाणी द्वारपालांना ते म्हणतात की मुझे कृष्ण से मिलना है, मुझे कृष्ण से मिलना है। आणि ज्यावेळेस कृष्ण से मिलना है द्वारपालाला ऐकवतात त्यावेळेस द्वारपालाच्या मनाची स्थिती अशी असते कि गरीबी से बुरा हाल धर्म पत्नी के बार बार कहने पर सुदामा ना चाहते हुए अपने बचपन के मित्र कृष्ण से मिलने चला। द्वारकाधीश के महलों के अंदर जाने का प्रयास किया तो द्वारपालों ने रोका। किधर जाता है? तो सुदामा ने प्रार्थना की कि ए द्वारपालो,
कृष्ण माझा मित्र आहे आणि मला त्याला भेटायचं आहे, त्यावेळेस द्वारपाल म्हणतात कि देखो देखो ये गरीबी का हाल, कृष्ण के दर पे विश्वास लेके आया हूँ, मेरे बचपन का यार है मेरा शाह, यही सोच कर मैं आस करके आया हूँ। अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो उस कन्हैया से कह दो, दर पे सुदामा करीब आ गया है, दर पे सुदामा करीब आ गया है। अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, दर पे सुदामा ताली ताली। भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से, तुम्हारे महल के करीब आ गया है, तुम्हारे महल के करीब आ गया है। अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो। दर पे सुदामा दर पे सुदामा तेव्हा द्वारपाल सुदामाला रोकतात कि अरे तू और हमारे स्वामी का मित्र है, अरे खुद को तो देख, खुद को देख। अरे मेरे स्वामी के पास सोने के वस्त्र है, सोने के बहुत से जेवरात है, अरे वो सारी चीजें तो दूर, उसका सारा महल ही सोने का है, और तेरे पास तेरे तन को ढकने के लिए साधे वस्त्र भी नहीं है। वहाँ अरे इतने धूप में चल के आया है, क्या लगत ले लगत तेरे पैर को छाले पड़ गए, झूम करत है। तो पैर पे पैरने के लिए तुम्हारे पास चप्पल भी नहीं है, धूप में माथा तप रहा है, तो उस माथे को ढकने के लिए तुम्हारे पास एक पगड़ी भी नहीं, और तुम कहते हो कि हम कृष्ण के मित्र हैं। बता दो कन्हैया को नाम है सुदामा हो, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है
पे सुदामा करीब गया है, दर पे सुदामा करीब गया है। और जब द्वारपालों को वो बताने लगे कि अरे क्या हुआ, मेरे सर पे पगड़ी नहीं है, क्या हुआ मेरे तन पे जामा नहीं है, लेकिन ये बात तो सही है कि कृष्ण मेरा मित्र है। अरे एक बार जाकर तो कह दो उस कृष्ण से, एक बार जाकर तो कह दो, अगर वो बोलेगा तो मुझे भीतर ले चलना, अगर ना बोलेगा तो मैं यहीं से लौट कर चला जाऊंगा, लेकिन बस एक बार तो कह दो। तब वो द्वारपाल आपस में बोलने लगे कि अगर ये कह रहा है कि इतने दूर से आया है और इतना बता रहा है कि मैं कृष्ण का मित्र हूँ, तो चलो चलकर एक बार अपने स्वामी से बता ही देते हैं कि अपने द्वार पे कोई भिखारी आया है और वो कह रहा है कि तुम्हारा मित्र है। तो उन द्वारपालों की चर्चा समाप्त होके एक द्वारपाल वहां से निकलता है और कृष्ण के पास में आता है। कृष्ण के पास में आकर कृष्ण को बताता है कि प्रभु, सेवक का प्रणाम स्वीकार करें, अपने द्वार पे कोई भिखारी आया हुआ है और वो कह रहा है कि आपका बालपन का मित्र जो गुरुकुल में आपके साथ था वो है, और उसने अपना नाम बताया है प्रभु कि वो सुदामा है। अरे जैसा भगवान ने सुदामा ये नाम सुना, सुनते सुनते ही दौड़े चले आए मोहन, सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को, लगाया गले से सुदामा को। सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन। हुआ रुक्मणी को बहुत ही अचंभा, हुआ रुक्मणी को बहुत ही अचंभा, ये मेहमान कैसा अजीब आ गया है, मेहमान कैसा अजीब आ गया है। साली 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 और जब प्रभु ने सुना कि सुदामा है तो ऐसे दौड़े चले गए, इतने भागे कि उनके उत्तरीय वस्त्र भी दौड़ते दौड़ते भागते भागते नीचे गिर गए। तब भी उनको कोई होश नहीं, क्योंकि मेरा बचपन का मित्र
सुदामा आया है और मुझे उसको मिलना है। अरे भागे गए, दौड़े गए और जैसे ही सुदामा को देखा तो उनको अपने हृदय से लगा लिया, अपने गले से लगा लिया। और जब ये सब कुछ रुक्मिणी ने देखा तो उसको अचंभा हुआ, वो आश्चर्यचकित हुई कि ये ऐसा कैसा मेहमान आया है कि अरे जिसको मिलने के लिए, जिसका नाम सुनते ही हमारे प्रभु दौड़ के चले गए। अब कृष्ण ने सुदाम जी को अपने साथ लाए, महल के अंदर उनका प्रवेश हुआ, अपने सिंहासन की ओर बढ़ रहे। जब कृष्णा सुदामा को लेकर अपने सिंहासन पर आए और सिंहासन पर जो अपनी पत्नी बैठी थी रुक्मिणी, सत्यभामा वगैरह, उनको उठाया और उनकी जगह पर अपने मित्र सुदामा को अपने बराबर में बिठाया। कितने दिन से मेरा सुदामा भूखा प्यासा यहाँ पे है। फिर भगवान ने देखा कि अरे ये इतने दूर से आया है, उसके पैर धुने। भगवान ने बोला कि जाओ रुक्मिणी, जाके मेरे प्रिय मित्र सखा के लिए उसका हमें सम्मान करना है, तो उसके पैर धोने के लिए पानी लेकर आ। अरे रुक्मिणी को तनिक देर हो गई पानी लाने में, और तब तक के भगवान सुदामा के पैर देख रहे। तो पैर में देखा कि सुदामा के पैर में न जाने कितने छाले पड़े हुए थे, अरे कितने कांटे चुभे हुए थे। उन जख्मों से सुदामा का तो रक्त बहता जा रहा था। भगवान ने उस सारे जख्मों को देखा और उनके आंसू निकल आए। अरे इतने आंसू निकल आए कि रुक्मिणी ने लाया हुआ जल भी सुदामा के पैर धोने के काम ना आ सका। भगवान ने अपने आंसुओं से ही सुदामा के पैर धो लिए। घबराओ प्यारे जरा तुम सुदामा। भगवान सुदामा को समझाने लगे कि ना घबराओ प्यारे जरा तुम सुदामा, उसी का समा करीब
भगवंत आणि सुदामा एकमेकाला भेटतात. त्या ठिकाणी आपल्या चरण आसुडांनी भगवंत सुदामाचे पाय धुतात. अरे एवढंच काय, त्या पुढचं सांगू का? जे सुदामाच्या पायाला काटे चुभलेले होते ना, काटे गडलेले होते, भगवंताने ती काटे आपल्या तोंडाने काढली. एवढा सामर्थ्य, काय भक्ती त्या सुदामाची. अरे ज्याच्या चरणावरती संपूर्ण सृष्टी नतमस्तक होते, आज तो भगवान परमात्मा सुदामाच्या चरणावरती आहे. आता मात्र ते भगवान परमात्मा सुदामाला सांगतायत कि सुदामा ना घबरा, सुदामा ना घबरा, अब तो मेरे पास आ गया ना, अब किस बात का डर. अरे जो कोई मेरे पास आता है वो मेरा शत्रु भी क्यों ना हो, उससे मैं मुक्त कर देता हूँ, उसके सारे संकट हर देता हूँ मैं. तू तो मेरा यहाँ बचपन का मित्र है, तुझे कैसे संकट में रख दो. त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली अध्याय 9 मध्ये आणि 394 नंबर मध्ये सांगतात की सांगावे काय किरीटी, तुम्हीची देखिले आपुलिया दिठी, मी सुदाम्याची या सोडी गाठी पवया लागली. अरे जो माझा सखा आहे ना, त्याच्या गाठी मी सोडल्या, भगवान परमात्मा सांगतात. आणि आता मात्र यांचा संवाद चालू आहे. अरे कैसी हालत हो गई तुम्हारी सुदामा, कुछ खाते पीते नहीं हो क्या? हाँ, कितने दिन से निकले हो सुदामा, कितने धूप में आए हो, चलो हम नहा लेते हैं. भगवंतांनी स्वतःच्या हाताने सुदामाची आंघोळ करवली. सुदामाच्या अंगावर ते वस्त्र नाहीत, आपले भरजरी वस्त्र भगवंताने सुदामाला घालायला दिले. आणि भगवंतांनी सुदामाच्या अंगावर जेव्हा आपले वस्त्र टाकायला सुरुवात केली, सुदामा नको 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 म्हणत असताना सुद्धा भगवंतांनी जबरदस्तीने आपल्या अंगाचे वस्त्र त्यांच्या अंगावर ते घालवले. सुदामा, अरे भूख तो लगी होगी ना, इतने दूर से जो आया है, भूख तो लगी होगी ना, भोजन करेगा कि नहीं. सुदामा को लगा, देख मेरा मित्र, ये बचपन से है ना, वैसा अभी भी तनिक भी नहीं बदला. पहले भी सबको छेड़ता था, अभी भी छेड़ रहा है. इतना दूर से अगर इंसान आ जाए तो क्या उसे भूख नहीं लगेगी? फिर भी पूछ रहा है तुझे भूख लगी? भूख तो लगी होगी ना. अब सुदामा कुछ ना बोले, तब समझ गए और बिना बोले रुक्मिणी भी समज गई. आणि पंच पक्वानाचा भोग सुदामाकरिता रुक्मिणी मातेने बनवला, सर्व दास दासींनी राण्यांनी बनवला. आणि मात्र आता भगवान परमात्मा आपल्या हाताने सुदामाच्या तोंडामध्ये घास भरवत आहे. सुदामाच्या तोंडामध्ये ज्यावेळेस भगवान परमात्मा घास भरवतात आणि सुदामा ज्यावेळेस पाहतोय की अरे ज्याला नैवेद्य दाखवण्याकरिता सर्व जग हा आतुर असतो, तो भगवान परमात्मा आज माझ्या मुखामध्ये स्वतःच्या हाताने अन्न घालतोय. केवढा भाग्यशाली मी. आणि असा विचार करता 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 सुदामाच्या डोळ्यातील अश्रूच्या धारा वाहायला लागतात. आणि आता मात्र पोट भरून भगवंत सुदामाला जेवण घालवतात. सुदामा, क्या अकेले ही खा जाओगे ये सारा कुछ, मुझे नहीं खिलाओगे? अरे गुरुकुल में तो इतना खिलाते थे, इतना खिलाते थे कि सुदामा बस रहे, अब पेट तो भर गया है. ऐसे बोलना पड़ता था और आज खुद ही खाया जा रहा है, खुद ही खाया जा रहा है. खरं सांगू का, सुदामा भगवंताला पाण्यामध्ये एवढे मग्न झाले की आपण जेवण करत आहोत हे सुद्धा विसरले. आता ज्यावेळेस भगवान परमात्मा बोलतायत त्यावेळेस सुदामा एक निवाला उचलतात आणि भगवंताच्या मुखामध्ये टाकतात. तो स्वाद असा होता
की त्या ठिकाणी रोज भगवंत नाना विविध प्रकारचा जेवण करायचे, एकापेक्षा एक वरचढ असं अन्न खायचे, चविष्ट अन्न खायचे, परंतु ती चव मात्र कुठेच सापडली नव्हती, जी चव आज सुदाम्याने खास उचलून माझ्या तोंडामध्ये, खरं सांगू का, मैत्रीची ही चव होती. आता जेवण झाला आणि भगवंत सुदाम्याला विचारतायत की सुदामा, मुझसे मिलने आए हो, अकेले ही आए हो, भाभी को साथ नहीं लाए? अरे बच्चे भी तो होंगे ना, उसको साथ नहीं लाए? सुदामा बोले, नहीं कन्हैया, वो नहीं आ सके, आएंगे ना कभी तो भी, वो नहीं आए अभी. वो खुद नहीं आए तो क्या हुआ, मेरे लिए मेरे भाभी ने कुछ भेजा तो होगा ना. आता मात्र सुदाम्याचे लक्ष त्याच्या पुटलीकडे गेली. जसंच मेरे भाभीने मेरे लिए कुछ भेजा तो होगा ना म्हणता बरोबर पोटली सुदाम्याने अशी हलवून मागे घेतली आणि भगवंताचं लक्ष मात्र त्यांच्या त्या हालचालीकडे गेलं. आणि भगवंत त्याच्याकडे पाहतायत कि सुदामा, क्या भेजा है मेरे भाभी ने, बताओ, और ये क्या छुपा रही हो तुम, दिखाओ सुदामा, ऐसे ना कर सुदामा, दिखा 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 म्हणता म्हणता भगवंताने सुदाम्याच्या हातची ती पोटडी हिसकावून घेतली. मडलेला कापड होता, मडलेल्या वस्त्रामध्ये ज्यावेळेस भगवंताने पाहिलं की काहीतरी आहे आणि त्या पोटलेला सोडण्याची घाई केली आणि सोडली, तेव्हा पाहतात तर काय, तर पोहे त्या पोटलीमध्ये, पोहे नाही, पोहेचा जो खालचा चुरा असतो ना, तो चुरा त्या पोटलीमध्ये होता. आणि भगवंताने ते पोटली पाहिली. भगवंतांच्या डोळ्याला दारा लागल्या. अरे, माझ्या प्रजेमध्ये ज्या सृष्टीचा मी मालक आहे, या ठिकाणी माझ्या सृष्टीमध्ये माझा मित्र अशा दयनीय अवस्थेमध्ये राहतोय की आज त्याच्या सर्वात जिवलग मित्राला भेटायला येत असताना सुद्धा त्याने हे अशा प्रकारची चुरी आणलेली आहे. भगवंताला सर्व माहिती होता, तेही याने याच्या घरची नाही आणली. माझी भाभी सुशीला 4 घरामध्ये जाऊन तिने हे पोहे जमा केले. अरे, तिची लेकरा 4 दिवसापासून उपाशी आहे, तरी हे पोहे तिने तिच्या मुलाच्या मुखात नाही घातले आणि माझ्याकरिता पाठवले. आता त्या पोह्यांमध्ये भगवंताचे अश्रू सांडतात आणि मोठ्या आनंदाने 56 ठोक खाणारा भगवंत आज सुदामाची ती चोरी खातोय. मी तुम्हाला त्या दिवशी बोलताना सांगितले की देवाला तुमचं काहीच नाही लागत हो, काहीच नाही लागत. आपल्याला वाटतंय की आपण त्याला भेटायला जाताना हार नेलं पाहिजे, फुल नेलं पाहिजे, मेवे मिठाई नेले पाहिजे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात, येर पत्र पुष्प फल ते भजावया मेस केवळ, वाचून ये आमचा लाग निष्कळ भक्ती तत्व. मला जर का काही लागतं तर ती फक्त भक्ती लागत असते. मला बेल पुष्प फळ हे काहीही लागत नाही. आणि मोठ्या भक्तीने श्रद्धाने जे सुशिष्टाने पोहे पाठवलेले होते, आज 56 प्रकारचा भोग घेणारा भगवंत त्या पोह्यामधली एक मूठ उचलतो आणि आपल्या तोंडामध्ये टाकतो. अशा प्रकारे ते मूठ तोंडात टाकतो की त्यातील एक दाणा सुद्धा खाली पडला नाही पाहिजे. सुदामा, अरे कितना स्वादिष्ट ये पदार्थ है,
कितना अच्छा बनाकर मेरे भाभी ने भेजा है। हे ऐकून सुदामाच्या डोळ्यात धारा लागतात। कसा आमचा भगवान परमात्मा। आणि मग आता मात्र एक मूठ खाऊन झाली, भगवंताला समाधान झालं नाही। त्यांनी दुसरी मूठ उचलली आणि दुसरी सुद्धा तोंडामध्ये टाकली। दुसरी मूठ फस्त झाली। आता मात्र तिसरी मूठ उचलणार आणि खाणार। तेवढ्यात रुक्मिणी मातेने भगवंताचा हात पकडला कि प्रभु, सुदामा अगर आपके मित्र है तो हमारे कोई नहीं। सुशीला अगर आपकी भाभी है तो हमारी कोई नहीं। उनके भेजे हुए पदार्थ पर केवल आपका ही अधिकार है, हमारा नहीं। तो उन्होंने लाई हुई चीज हमें भी चाहिए भगवंत, असं म्हणून रुक्मिणी मातेने ते तिसरी मूठ घेतली आणि स्वतः खाल्ली। या ठिकाणी हा सगळा प्रकार झाला आणि सुदामा म्हणू लागले की कृष्णा, अब सब हो गया, तुमसे मिलकर आनंद भी बहुत आया, तो अब चलते हैं। कृष्ण म्हणू लागले, कृष्णा तनिक ठहर तो जा थोड़ी देर, अभी तो आया ऐसा लग रहा है कि कैसे 7 दिन हो गए। कल की तो बात है जब तुम आए, कल की तो बात है जब कथा शुरू हुई, और अब जाने की भी बात कर रहे हो। रहा नहीं जाता, सुना नहीं जाता। कृष्ण सुदामा, ना जा रे ना जा। अरे कथा हो गई क्या हुआ, काला हो गई क्या हुआ, एक दिन रुक तो सकते हो पिछली बार की तरह। लेकिन नहीं, सुदामा बोले, अरे पाहुणा कधी 4 दिवसाचा गोड असतो, अतिथी ते नाही। सुदामा गेलं पाहिजे, नाही कृष्णा गेलं पाहिजे मी आता। अरे तुझी बहिणी वाट बघत असेल ना तिथे माझी, तुझे जे भाषा जे त्यांना पुतणे ते वाट बघत असतील ना तुझी माझी, त्यामुळे मला गेलं पाहिजे। आणि आता मात्र सुदामा त्या ठिकाणी जाण्याकरता निघतात। सुदामा ज्यावेळेस जाण्याकरता निघतात त्यावेळेस कृष्णाला म्हणतात, अरे हे तुझे वस्त्र माझा शरीर यांना पेलवू शकेल एवढं ताकद या शरीरामध्ये नाही। कृष्णा, हे घे तुझे वस्त्र। त्यावेळेस कृष्ण त्यांना आग्रह करतो की सुदामा, अरे काय करतोस, एवढे सर्व सोन्याची नगरी माझी आहे आणि हे एवढीशे वस्त्र मला वापस करतोस। तरी नाही हो, नाही हो, नाही हो असा पराक्रम आणि सुदामा त्या ठिकाणून जायला निघतात। त्यावेळेस भगवान परमात्मा, रुक्मिणी माता आणि सगळे त्यांच्या सर्व पटराण्या दासिया त्या सुदाम देवाला सार करण्याकरता निघतात। सुदामा पुढे चालत असतात आणि एक नजर मागे भगवंताकडे बघत असतात की येतो देवा। थोडा दूर अंतर काढला की भगवंत विवड होऊन जातात आणि सुदामाकडे धाव घेतात, त्यांना हृदयाला लावतात। पुन्हा एकमेकाला सोडतात आणि सुदामदेव पुन्हा समोरची वाट चालतात, पुन्हा मागे पळतात। जणू काही कन्या सासूरेशी जाय, मागे परतुनी पाहे अशी स्थिती त्या सुदाम्याची झालेली असते। अरे आपल्या प्राणप्रिय सख्याला मी सोडून चाललोय, तरीही पण कधीपर्यंत राहायचं, आपण आपल्या घरी गेलो पाहिजे। हा राजवैभव माझ्या मित्राचा आहे, माझा नाही, याचा उपभोग मी जास्त घेता कामा नये। अरे सुदामा निघतात, सुदामा निघतात आणि आपल्या सुदाम नगरीमध्ये पोहोचतात। या ठिकाणी कृष्ण आणि सर्व राण्या दास दासी सुद्धा भगवंताला एका ठिकाणी बसवून समजवतात। भगवंताचा सुद्धा अकांत आक्रोश आणि सुदामाबद्दलचा प्रेम
गेला माझा सुदामा मला सोडून. अरे किती तर वर्षानंतर तो आला होता, आता फक्त कधी येणार. आणि सुदामा आता मात्र आपल्या सुदाम नगरीमध्ये पोहोचले. अरे सुदाम नगरीत पोहोचले आणि पाहते तर काय, संपूर्ण नगरी सोन्याची झाली. केवळ सुदामाचा गरज नाही, तर सुदामाची संपूर्ण नगरी हे सोन्याची झाली. आपल्या घरी गेले आणि घरी पाहतात की त्यांची सुशीला अरे एका राणीसारखी होती. त्यांच्या घरामध्ये दासदाशा होत्या, त्यांचे मुलं बाळा चांगल्या प्रकारे अन्न खात होते. त्यांना राहण्याकरिता सुंदर असा सोन्याचा महाल त्या ठिकाणी झालेला होता. एकदा तर सुदामाला शंका आली की हे आपलं घर आहे, ही आपली नगरी आहे की अजून कोणाची आहे. परंतु हे भगवंताचा चमत्कार होता. अरे जे 2 मुठी पोहे सुदामाने भगवान परमात्म्याला दिले, त्याच्या बदल्यामध्ये भगवंतांनी सुदाम्याला सोन्याची नगरी करून दिली. त्याच्या बदल्यामध्ये त्याच्या घरामध्ये सगळे वैभव टाकले. आणि तिसरी का मूठ रुक्मिणी माताने पकडली नसती तर आपला राज सिंहासन सुद्धा किंवा आपला पद सुद्धा सुदाम्याच्या चरणावरती अर्पण करणार होते भगवान श्रीकृष्ण. म्हणून रुक्मिणी मातेने ती तिसरी मूठ स्वतः खाऊन तेवढं मात्र वाचवलेलं होतं. आणि अशा प्रकारे भगवान परमात्मा सुदामा आणि याचं वर्णन शुद्धदेव मुनी राजा परीक्षिताला सांगतात की बघ, मित्र असावा तर कसा सुदाम्यासारखा, अरे मित्र असावा तर कसा कृष्णासारखा, अरे मित्र असावा मैत्री असावी तर कशी अशी ज्या वेळेस हे सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिडिला. सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिडिला. हे सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिडिला. सुदामा तारी 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 व्यवहार बनायचा आहे आणि त्यानंतर आरती घ्यायची आहे. सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिढीला मुष्टीभर पोहे खाऊनी गाव सोनियाचा दिला. केवढा उदार आमचा भगवान परमात्मा आहे. आणि या ठिकाणी पुढे एकादश स्कंधामध्ये शुद्धदेव मुनी राजा परीक्षितांना यदुकुळाचा संहार सांगतात की या ठिकाणी यदुवंशी जे आहेत ते खूप उन्मत्त झालेले होते.